तुम्ही पाहू शकता मी असा तसा नाही तर मी मेक अमेरिका ग्रेट अगेनचा कट्टर समर्थक आहे. मी आधी कधीही राजकीयरित्या सक्रिय नव्हतो. आता मी राजकारणात लक्ष घालतोय कारण मला वाटतं अमेरिका आणि आपल्या संस्कृतीच्या भविष्याचा प्रश्न आहे. स्पेसएक्स आणि टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांची ही विधानं आहेत 2024च्या अध्यक्षीय निवडणूक प्रचारावेळी. ट्रम्प यांना जाहीर पाठिंबा देत मेक अमेरिका ग्रेट अगेन या ट्रम्प यांच्या निवडणूक घोषणेत त्यांचा सक्रिय सहभाग होता. ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचाराला त्यांनी सुमारे $200 मिलियन भरघोस देणगीही दिली होती. त्यांच्या प्रचारात ते हिरिरीनं सहभागीही झाले होते. सत्तेत येताच ट्रम्प यांनी त्यांच्याकडे एका नव्या कोऱ्या विभागाचा कार्यभारही सोपवला. प्रशासनातील अपव्यय, अनावश्यक खर्च कमी करण्यासाठी, प्रशासनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांनी नवा विभाग स्थापन केला होता, डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी अर्थात डोज, आणि त्याचं नेतृत्व सोपवलं अब्जाधीश एलॉन मस्क यांच्याकडे. आणि त्यासाठी मी एक नवा कोरा विभाग स्थापन केलाय, डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी डोज. कदाचित तुम्ही ऐकलं असेल, या विभागाचं नेतृत्व करतील एलॉन मस्क. मस्क यांच्याकडे हा विभाग आला आणि ट्रम्प मस्क यांच्या विरोधातला असंतोष वाढू लागला. कारण या विभागाच्या नावाखाली मस्क यांनी प्रशासकीय खर्च कपातीबरोबरच नोकर कपातही सुरू केली. त्यांच्या कार्यपद्धतीवर अनेक राजकारण्यांसह अमेरिकन नागरिकांनीही संताप व्यक्त केला. एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला इथं यावं लागलंय कारण एका निवडून न आलेल्या अब्जाधीशाला आणि त्याच्या टीमला आपल्या करातून येणारा पैसा आणि आपल्या सरकारचं पूर्ण नियंत्रण दिलेलं आहे. आम्ही एकमतानं मागणी करतोय, मस्क यांना काढून टाका. हा रोष गेल्या 130 दिवसांमधला आहे. प्रचंड नोकर कपातीमुळे अमेरिकन नागरिकांनीही मस्क यांच्या विरोधात असाच रोष व्यक्त केला होता. कारण मस्क यांनी 90 बिलियन खर्च कपात करताना अनेकांच्या नोकऱ्यांवर तलवार चालवली होती. खरं तर त्यांना तब्बल 600 बिलियन खर्च कपात करायची होती. मात्र आता त्यापूर्वीच मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची साथ सोडत अमेरिकन प्रशासनातून वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. ट्रम्प यांचं सल्लागार पद तसंच डोज या विभागाचं प्रमुख पद सोडत असल्याचं त्यांनी सोशल मीडियावरून जाहीर केलंय. विशेष सरकारी कर्मचारी म्हणून माझा कार्यकाळ संपतोय. सरकारी खर्च कमी करण्याची संधी दिल्याबद्दल मी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानतो. डोज मिशन कालांतरानं अधिक मजबूत होईल कारण ते सरकार चालवण्याचा एक मार्ग बनेल. केवळ 5 महिन्यांतच मस्क यांनी डोज किंवा अमेरिकन प्रशासनातून काढता पाय घेतला याची कारणं अनेक आहेत. त्यातलं ताजं कारण म्हणजे अलीकडेच ट्रम्प यांनी आणलेलं वन बिग ब्युटिफुल बिल. हे बिल एकतर सुंदर तरी होईल किंवा मोठं तरी होईल, मात्र दोन्ही एकत्र म्हणजे सुंदर आणि मोठं होणं अशक्य आहे असं म्हणत मस्क यांनी या बिलाची खिल्ली उडवली होती. तसंच या बिलामुळे त्यांच्या कार्यक्षमता विभागाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचंही त्यांचं मत आहे. या बिलामुळे अर्थसंकल्पातील तूट वाढेल आणि खर्च कपातीच्या डोजच्या कष्टांचं खच्चीकरण होईल असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. त्याचवेळी ट्रम्प यांनी यात काही बदल होतील असं म्हटलंय. या बिलात $multi trillion साठी टॅक्स ब्रेक आणि संरक्षण खर्च वाढवण्याचं आश्वासन देण्यात आलंय. 2017च्या कर कपातीला पुढील 10 वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. सीमा सुरक्षेसाठी खर्चात वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. वैद्यकीय मदत योजनेत कठोर नियम लागू करण्यात येणार आहेत. स्वच्छ ऊर्जा करात सवलतींमध्ये कपात करण्यात येणार आहे. सामाजिक सुरक्षा कार्यक्रमांमध्येही संभाव्य कपात प्रस्तावित आहे. ज्या विधेयकाला ट्रम्प यांनी सुवर्ण युगाची सुरुवात मानलंय त्याच विधेयकावरून मस्क यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आणि ते ट्रम्प प्रशासनातून बाहेर पडले. मात्र मस्क यांच्या एक्झिट मागे केवळ हे एकच कारण नाही. डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क या दोघांविषयी वाढता असंतोष, हा असंतोष केवळ अमेरिकेमधला नाहीये तर हा अनेक युरोपियन देशांमधला आहे. अनेक युरोपियन देशांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या विचाराला साजेसं सरकार आणण्याचं कार्य जे आहे, काम जे आहे, हे एलॉन मस्ककडे दिलं गेलेलं होतं. त्यामुळे अनेक ठिकाणी सरकार पाडणं असेल, नवीन सरकार आणणं असेल, अशा प्रकारच्या अनेक अंतर्गत कारभार, इतर देशांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करण्याचं कृत्य हे एलॉन मस्ककडनं केलं जात होतं. आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे याचा परिणाम हा एलॉन मस्क यांच्या कंपन्यांवरती, त्यांच्या व्यापारावरती होताना दिसत होता. आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे वादग्रस्त निर्णय एलॉन मस्क यांच्या अंगलट येण्याची पण शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एलॉन मस्क यांनी यापूर्वीच घोषणा केलेली होती की ते आता त्यांचं काम हे पूर्ण झालेलं असल्यामुळे ते डोनाल्ड ट्रम्प पासून वेगळं होणार आहे.
यापुढे आपण राजकीय सहभाग कमी करून आपल्या कंपन्यांकडे, आपल्या उद्योगांकडे लक्ष देऊ असंही मस्क यांनी म्हटलंय. कारण आहे जगभरातच टेस्लाच्या शेअर्स आणि व्यापारात होत असलेली घट. एलन मस्कच्या टेस्ला कारच्या विक्रीत सातत्यानं घट होतीये. टेस्लाच्या शेअर्समध्ये सतत घसरण होतीये. त्यामुळे गुंतवणूकदार बाहेर पडतायत. दरम्यान टेस्ला गुंतवणूकदारांनीही मस्क यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मस्कची कंपनी टेस्ला अमेरिकेत मोठ्या प्रमाणात बहिष्काराचा सामना करतीये. त्याचा परिणाम कंपनीच्या विक्रीवर झाला. डोजमधील निर्णयांचा परिणाम त्यांच्या ईव्ही कंपनी टेस्लावर झालाय. त्यामुळे मस्क यांना त्यांची कंपनी टेस्लाकडूनच मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागतोय. काही तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार टेस्ला 2021 मधील 8व्या क्रमांकाच्या प्रतिष्ठित ब्रँडवरून थेट 95व्या क्रमांकावर घसरली आहे. फ्रान्समध्ये टेस्लाची विक्री 59%, स्वीडनमध्ये 81%, नेदरलँड्समध्ये 74%, डेन्मार्कमध्ये 66%, स्वित्झर्लंडमध्ये 50% आणि पोर्तुगालमध्ये 33% घसरल्याचं एक अहवाल सांगतो. 32 युरोपियन देशांमध्ये टेस्लाची विक्री ही 49% घटली. गेल्या वर्षी 14,228 टेस्ला कारची विक्री युरोपभर झाली होती. ती 7,261 वर घसरली. युरोपीय ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशननं ही आकडेवारी जाहीर केली आहे. तसंच देशांतर्गतही टेस्लाला मोठा तोटा सहन करावा लागलाय. त्यातच ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचाही टेस्लाला फटका बसलाय. टेस्लाच्या ईव्हीचे शेअर्स 15% घसरले, तर स्पेसएक्स या मस्क यांच्या अंतराळ कंपनीलाही फटका बसलाय. त्यामुळेच डोजमधील वादळी आणि अल्प कारकीर्द पार पाडल्यानंतर आता मस्क यांनी राजकीय सहकार्य कमी करणार असल्याचंही जाहीर केलंय. आपल्या उद्योगांकडे लक्ष देतानाच मस्क यांनी राजकीय देणग्याही देणार नसल्याचं सांगितलंय. त्यामुळे आता ट्रम्प आणि मस्क यांचा ब्रोमान्स संपल्यानंतर मस्क यांची नाराजी ट्रम्प यांच्यासाठी अडचणीची ठरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.